जय हिंद. मी ॲडव्होकेट सागर पाटील, आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून मी काम करतो आहे. आणि सध्या आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय इथं आलेलो आहे. इथं मला काही ITIमध्ये शिकवणारे शिक्षक जे होते, जे काम करत होते, ते भेटले आणि त्यांच्याकडे एक जन्यून तक्रार अशी लक्षात आली की सोलापूर ITIमध्ये जे विद्यार्थ्यांना जे त्यांना शिकवलं गेलं पाहिजे, जे बेसिक सोयीसुविधा पाहिजे, ते त्या काहीच भेटत नाहीत. आपण काय करूया, मूळ मुद्दा त्यांच्याकडं समजून घेऊया की ITIमध्ये नेमके काय प्रॉब्लेम आहेत, काय सोलापूर ITIमध्ये काय अडचणी आहेत सध्या, तुम्ही मला सांगा. सोलापूर अडचणी म्हणजे प्रथमतः जे मागच्या वर्षी जे भरती केलेलं आहे 16-57ची जी भरती झालेलं आहे ते एकदम फ्रॉड झालेलं आहे. त्या निदेशकांना कुठलंही प्रॅक्टिकल स्वतः करताही येत नाही आणि प्रशिक्षणांना देताही येत नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थी जे बाहेर जाऊन कौशल्य पाहिजे त्यांच्याकडं कंपनीमध्ये किंवा मोठ्या कंपनीमध्ये सरकारी खात्यामध्ये जे जॉईन होऊन त्यांना ते स्किल पाहिजे आहे, तर ते न मिळाल्यामुळे ते आज आणि येणारी पिढीला हे मोठा धोका आहे, ते बेकार राहण्याची शक्यता निर्माण होणार आहे. तर आमचे म्हणणं एक आहे की याची चौकशी व्हावी. दुसरं, मशीन तिथले जे काय आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजापूर सोलापूर येथे मशिनरी सगळे बंद आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना योग्य ते कौशल्य जे मिळालं पाहिजे ते मिळत नाही आहे आणि तिथले जे काही कर्मचारी आहेत तेही वेळेवर नसतात. हाही देखील मला मिळालेला आहे. तर संबंधित जे काय मशिनरी बंद आहेत काय त्याचं लवकर ताबडतोब त्याची रिपेरी करावे आणि प्रशिक्षणार्थ्यांना योग्य तो कौशल्यपूर्ण असे त्यांना प्रॅक्टिकल देण्यात यावे. तसेच त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचे जे काही गैरसोयी आहेत पिण्याच्या संदर्भात आहेत, टेनिस लाईन जे खेळायचे जे मैदान आहे तिथं आहे आणि जे त्यांना इक्विपमेंट टूल्स वर्ल्ड बँककडनं घेऊन दिलेलं आहे, तर ते त्यांना विद्यार्थ्यांपर्यंत पोचत नाही का, तर ते शिक्षक लोक तिथपर्यंत देतच नाहीत का, ते तुटफूट झालं तर कोण भरून देणार. ह्या अनुषंगाने त्यांना कुठलंही प्रॅक्टिकल ज्या क्वालिटीचं आता जे जनरेशन चाललेलं आहे आणि जे मशिनरी आहेत ते तिथं उपलब्ध नाहीत. जे राईटअप झालेलं आहेत ते राईटअप त्यांनी केलेले नाही आहेत आणि जे अद्ययावत मशीन पाहिजे आहेत ते त्यांच्याकडे नाही आहेत. बरं, एक सेकंड, मला काय विचारायचं आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की वर्ल्ड बँकेकडून जे आलेलं डोनेशन त्यामधून इक्विपमेंट्स या मशिनरीज जे आहेत ते तिथं ITIमध्ये उपलब्ध आहेत, पण त्याचा वापर हे विद्यार्थ्यांना करू देण्यात येत नाही आहे. हो, करू देण्यात येत नाहीत आणि काही मशिनरी त्यातले बंद आहेत, त्याची देखभाल करत नाहीत. जे मेंटेनन्सवाले शिक्षक आहेत म्हणजे निदेशक नेमलेले आहेत मेंटेनन्सवाले, त्यांना काय केले, डायरेक्ट बॅच दिलेले आहेत की तुम्ही बॅच हँडल करा. त्यांना बॅचही शिकवता येत नाही आणि आहे ते मशिनरी ते अद्यापर्यंत चालू केलेले आहेत 5 वर्षापासून. विद्यार्थी जे आता आहेत ते परीक्षा जेव्हा देतात मग ते त्यांना कसं काय परीक्षा देऊ शकतात, ते जर त्यांना काय त्यातलं ट्रेनिंगच झालेलं नाही. संबंधित निदेशक बाहेरच्या लोकांना बोलवून त्यांनी एक्झाम करून घेतात. ते म्हणजे फक्त एक्झाममध्ये पास करण्यापुरतं त्यांना ठेवलेलं आहे. आता जर आपण ह्या कंडिशनला जर गेलं तर त्या पोरांना एक सांगितलं की हे जॉब कर, तर ते जॉब करू शकत नाहीत. संबंधित जी मशिनरी आहेत ना ते निर्लेखन झालेले, त्याची आयुष्य मर्यादा संपलेली आहे, पूर्ण त्याची आयुष्य मर्यादा संपलेली आहे आणि त्यामधून अपघात होण्याची शक्यता जास्त, तरी देखील ते वापरल्या जातात. हां, तर आणि जे वापर आहेत ना सर ते सगळे बिघाड झालेले आहेत. हे अत्यंत गंभीर असा विषय आहे की ITI जर आपण बघितलं की सर्वसामान्य गरीब कुटुंबातले जर विद्यार्थी असतील, कॉमन मिडल क्लासमधले जे पोरं असतील, त्यांच्यासाठी आपलं घर चालवण्यासाठी किंवा लवकरात लवकर नोकरी चालवून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी एक सगळ्यात चांगलं साधन म्हणून या केंद्राची स्थापना झालेली आहे, ज्याला केंद्र आणि राज्य दोघं मिळून चालवतात. केंद्राकडून 60% अनुदान मिळतं आहे. आत्ताच माझे जे मित्र इथं मला भेटले त्यांनी असंही सांगितलं की WHO कडून पण ह्याला फंडिंग यायला लागलं आहे, पण त्याचं युटिलायझेशन कुठं होत नाही आहे किंवा त्या मशिनरीजचा वापर होत नाही. मग ह्यातून काय घडवायचं आहे नेमकं, म्हणजे एक येणाऱ्या पिढीला परत तुम्ही सगळ्या शिक्षण शाळा बंद करलेत, म्हणजे सर्वसामान्यांच्या पोरांनी स्किल्ड होऊच नाही, हे कुठंतरी भूमिका आहे का? आणि असं जर धोरण असेल तर हे प्रचंड घातक आहे. आपण येणाऱ्या औद्योगिक क्षेत्रात चांगले ट्रेंड पोरं पाठवू शकणार नाही आणि ज्या गोष्टींचा आज वापरच नाही अशा मशीनवर त्यांना शिकवणं म्हणजे त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. अशी काहीतरी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागा होणार आहे का? मला हे आत्ता भेटलेलं त्यांनी पत्र देखील दिलेलं आहे आणि या पत्राचं उत्तर म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने यांना असं कळवलेलं आहे. त्यासाठी खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे की ते कंटिन्यू फॉलोअप घ्यायला लागलेत की याच्यावरती लवकरात लवकर तुम्ही कारवाई करा, असं एक क्लिअर कट इथं मेसेज आहे की तरी तक्रारी अर्जातील मुद्द्यांवर अनुषंगाने आपला खुलासा तत्काळ या कार्यालयाकडे पाठवण्यात यावा, अशी भूमिका घेतलेली आहे. पण आपल्याला जो अनुभव आहे तसं ह्यावेळेस पण होऊ नये की सरकारी कार्यालयाने फक्त त्यांना पत्र दिलं आणि विषय संपवला. जर समजा तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुमची काय भूमिका असणार आहे? माझी जर मागण्या मुळात त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं 9 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला अहवाल देऊ बोललेत काय झाले ते, पण मला नाही वाटत की ते त्यांनी नुसतं देऊन कागदात का उपयोग होणार नाही, कारण 80% आतापर्यंत 4 वर्षापासून जे मशिनरी बंद आहेत ते
2 दिवसात का होणार नाही, कारण मी 4, 5, 6 महिन्यापासून फॉलोअप घेत आहे. वारंवार प्राचार्यांना हे भेटत समजा आहे. यांच्याकडून नाही झालं तर नाही झालं तर मी सरळ उपोषणाला बसणार आहे, दंडे आंदोलनाला बसणार आहे. आणि पुढे जे होईल ते शासन जबाबदार असणार आणि संबंधित प्रशासन जबाबदार असणार आहे त्याला. त्यामध्ये आपण देखील म्हणजे मला आम आदमी पार्टीचे पण सहकारी इथं आलेले आहेत. आता आपण सगळ्यांनी हा विषय लावून धरला पाहिजे. सोलापूरकरांना अशी विनंती आहे, सर्वसामान्य लोकांना अशी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त त्यांना सपोर्ट करूया की ज्याच्यामुळं आपल्या मुलांना जे साधं शिक्षण मिळणार आहे ते तर व्यवस्थित मिळेल आणि ITI मध्ये ट्रेंड पोरं तयार होतील हीच अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.